सुट्टीच्या दिवशी जर सकाळ सकाळी असा आवाज आला तर समजून जायचं आज नाश्त्याला इडली डोशाचा बेत आहे. बरोबर ना? आज अक्षयला सुट्टी असल्यामुळे मेधांशला रेडी करण्याची पूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यामुळे मला माझा थोडासा वेळ मिळाला. आई झाल्यावरती असं खूप कमी वेळा होतं की जेव्हा तुम्हाला तुमचा पर्सनल वेळ मिळतो. परंतु जेव्हा या रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्या आणि तुमच्या पार्टनरमध्ये डिस्ट्रीब्यूट होतात तेव्हा तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचं बर्डन येत नाही. खूप काम सोपं झाल्यासारखं वाटतं. जेव्हा आमच्या घरात कोणीही नवीन पाहुणे येतं तेव्हा त्याला अक्षयच्या हातची बिर्याणी आम्ही नक्की खाऊ घालतो. आणि दुपारी बिर्याणी जरी अक्षय बनवणार होता तरीसुद्धा इथे मी त्याला सर्व भाज्या चिरून देत आहे. आणि तेवढ्यात भांड्यांचा आवाज ऐकून आमचं लहान बाळ उठलं आणि मग काय आता पूर्ण टाईम मला त्याला द्यावा लागणार होता. आणि म्हणून मम्मा आणि मेधांश ते गॅलरीमध्ये टाईम स्पेंड करत आहेत. आणि तोपर्यंत काय आमची बिर्याणी रेडी झाली. दुपारी लंच केलं आणि त्यानंतर आम्हाला काही रिटर्न गिफ्ट्स घ्यायचे होते म्हणून आम्ही बाहेर शॉपिंगला आलो होतो. आणि तिथून नंतर फर्स्ट क्रायला मैदानच्या शॉपिंगसाठी गेलो. ते काही काम झालंच नाही, पण गरमी इतकी होती की ही कोल्ड कॉफी मिळाली त्यातच काय आमचा आनंद होता. आणि तेवढ्यात काय संध्याकाळ झाली आणि तिथून आम्ही बंजारा मार्केटला गेलो होतो. आम्हाला घरासाठी काही क्रॉकरी घ्यायच्या होत्या. तुम्ही बघू शकता त्यांचं कलेक्शन इतकं मस्त आहे. मी दरवेळेस जाते आणि मला प्रत्येक वेळेस सगळं काही घ्यावंसं वाटतं, पण शेवटी मनावरती ताबा ठेवावाच लागतो. आणि जे जे हवं होतं घरासाठी ते सगळं काही घेतलं. आणि इथून आम्ही काय काय वस्तू घेतलं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.